नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण व्यवसाय नियामक कायदे या आपल्या TY.BComच्या सक्तीच्या विषयाअंतर्गत भारतीय करार कायदा 1872 या आपल्या पहिल्या प्रकरणाला सुरुवात करणार आहोत। या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण व्यवसाय नियामक कायदे या विषयाच्या अंतर्गत असणाऱ्या प्रथम सत्राच्या अभ्यासक्रमाचा विचार केला, अभ्यासक्रमातील संकल्पना समजून घेतल्या। आज आपण पहिल्या प्रकरणाला सुरुवात करणार आहोत। या आपल्या पहिल्या प्रकरणातील करार, कराराचा अर्थ, कराराच्या व्याख्या, कराराची लक्षणे आणि कराराचे प्रकार आज आपण ह्या आपल्या दुसऱ्या लेक्चरमध्ये समजून घेणार आहोत। तर चला मग समजून घेऊया करार म्हणजे काय। भारतीय करार कायदा 1872 नुसार आजही भारतात वेगवेगळ्या प्रकारचे करार केले जातात। त्यासाठी 1872 या भारतीय करार कायद्याचा संदर्भ प्रत्येक ठिकाणी घेतला जातो। वेळोवेळी या कायद्यामध्ये सुधारणा करण्यात आलेल्या आहे, त्यानुसार करारांमध्ये देखील बदल झालेले आपल्याला लक्षात येईल। भारतीय करार कायदा 1872 कलम 2H नुसार जर आपण कराराची व्याख्या बघितली तर कायद्याने अंमलबजावणी करता येणाऱ्या ठरावास करार असे म्हणतात। ठराव, पण कोणता ठराव की ज्या ठरावाची अंमलबजावणी कायद्याने करणं शक्य आहे अशाच ठरावाचं रूपांतर वचनात होऊन त्या ठरावास करार म्हटले जाते असे आपल्याला लक्षात येते। त्यानंतर सर फोलोक यांच्या मतानुसार जर आपण बघितलं तर कायदेशीररित्या अंमलबजावणी योग्य प्रत्येक ठराव आणि वचन म्हणजेच करार होय। प्रत्येक ठराव आणि वचन, पण ते प्रत्येक ठराव आणि वचन त्याची अंमलबजावणी जर कायदेशीररित्या करणं शक्य असेल तरच त्या ठराव आणि वचनाला करार म्हटलं जातं। त्याच पद्धतीने साल्मन यांच्या मतानुसार करार म्हणजे असा ठराव होय ज्यामुळे पक्षकारांमध्ये काही जबाबदाऱ्या निर्माण होतात आणि निश्चित होतात। म्हणजे करारामध्ये एकापेक्षा अनेक पक्षकार असू शकतात। त्या पक्षकारांना जो प्रस्ताव सादर करतो त्याला प्रस्तावकर्ता म्हटलं जातं, जो प्रस्तावाला स्वीकृती देतो त्याला स्वीकृतीदाता म्हटलं जातं। अशा पक्षकारांमध्ये काही जबाबदाऱ्या निर्माण होतात, निश्चित होतात आणि त्यांची कायदेशीररित्या अंमलबजावणी केली जाते, तेव्हा त्याला करार असे म्हटले जाते। करार करण्यासाठी पुढील 2 घटकांची आवश्यकता असते। नंबर 1 ठराव आणि नंबर 2 कायदेशीररित्या अंमलबजावणी योग्य ठराव। ठराव असला पाहिजे, पण त्या ठरावाचं रूपांतर कायद्यामध्ये होणं आवश्यक आहे, त्या ठरावाची अंमलबजावणी कायदेशीररित्या होणं आवश्यक आहे, तरच त्या ठरावाला कायदेशीर ठराव समजलं जातं। यानंतर आपण ठराव आणि वचन या संकल्पना समजून घेऊया। सर्वात अगोदर ठराव। ठराव म्हणजे जेव्हा प्रत्येक वचनामुळे किंवा वचनांच्या गटामुळे एकमेकास प्रतिफल मिळते त्याला ठराव असे म्हणतात। आपण आत्ताच बघितलेलं आहे की करारामध्ये एकापेक्षा अनेक पक्षकार असतात। प्रस्तावकर्ता आणि स्वीकृतीदाता यांना जेव्हा प्रतिफल मिळते तेव्हा त्या ठरावास कायदेशीर ठराव म्हटले जाते। यानंतर वचन, जेव्हा प्रस्ताव स्वीकृत केला जातो तेव्हा त्याला वचन असे म्हणतात। म्हणजे प्रस्तावकर्ता जेव्हा आपला प्रस्ताव सादर करतो आणि सादर केलेला प्रस्ताव कायदेशीर असेल, भारतीय करार कायदा 1872 मधील तरतुदींचं पालन करणारा असेल तर असा प्रस्ताव स्वीकृत केल्यानंतर त्या प्रस्तावाचं रूपांतर वचनामध्ये होते। इथे जर आपण बघितलं करार बरोबर ठराव, पण कोणता ठराव? असा ठराव की ज्या ठरावाची अंमलबजावणी कायद्याने करणं शक्य असेल। ठराव बरोबर वचन, पण असं ठराव की ज्या ठरावाचा अर्थ कायदेशीर असल्यामुळे त्याचं रूपांतर वचनामध्ये होऊ शकणारे। आणि वचन म्हणजे स्वीकृत प्रस्ताव, म्हणजे करारातील ठराव जर कायदेशीर असेल तर त्याचं रूपांतर वचनामध्ये होतं आणि ते वचन
दोन्ही पक्षकारांकडनं स्वीकारलं जातं, म्हणून त्याला स्वीकृत प्रस्ताव असं देखील म्हटलं जातं. यानंतर आपण कायदेशीर कराराची आवश्यक लक्षणे समजून घेऊया. नंबर 1, प्रस्ताव व स्वीकृती. कोणत्याही करारासाठी किमान 2 पक्षांची व्यक्तींची आवश्यकता असते. एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीकडे प्रस्ताव सादर करायचा असतो व दुसऱ्या व्यक्तीने आपली संमती दर्शवायची असते. असा प्रस्ताव हा कायदेशीर असला पाहिजे. प्रस्ताव हा स्पष्ट, निश्चित आणि पूर्ण असला पाहिजे. प्रस्ताव स्वीकृतीनंतर वचन बनते, परंतु असा प्रस्ताव हा स्पष्ट आणि निश्चित असेल तरच तो स्वीकारला जातो, हेही आपण या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. त्यानंतर कायदेशीर कराराचे दुसरं लक्षण आपण बघूया. कायदेशीर संबंध निर्माण करण्याचा हेतू. प्रत्येक कराराने 2 व्यक्तींमध्ये कायदेशीर संबंध निर्माण होतात, म्हणून करार करताना दोन्ही व्यक्ती किंवा पक्ष यांचा उद्देश हा कायदेशीर जबाबदारी निर्माण करणारा असला पाहिजे. त्यामुळे एका व्यक्तीने करार पूर्ण केला नाही तर अशा व्यक्तीविरुद्ध कोर्टात दावा लावून तिच्याकडून नुकसान भरपाई मागण्याचा दुसऱ्या व्यक्तीचा हेतू असला पाहिजे. इथे आपल्या दैनंदिन जीवनामधलं एक उदाहरण आपण बघूया. उदाहरणार्थ, पतीने पत्नीला तिने गाणे गायल्यास साडी घेऊन देण्याचे वचन दिले. पत्नीने गाणे गायले, परंतु पतीने आपले वचन पाळले नाही. येथे पती पत्नीमध्ये व्यावसायिक संबंध निर्माण होत नाहीत, म्हणून त्यांच्यातील ठरावाला कायदेशीर स्वरूप प्राप्त होत नाही व त्याची कायद्याने अंमलबजावणी करता येत नाही. म्हणून पती पत्नीमधील हा ठराव करार होऊ शकत नाही. नंबर 3, कायदेशीर प्रतिफल. प्रत्येक करारामध्ये जे प्रतिफल असणार आहे ते प्रतिफल कायदेशीर असायला पाहिजे. प्रतिफल म्हणजे एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला त्याने केलेल्या कार्याबद्दल दिलेली किंमत किंवा मोबदला होय. अशा प्रकारचा मोबदला किंवा प्रतिफल हे कायदेशीर असणे आवश्यक आहे. प्रतिफल हा करारातील अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. करारापासून 2 व्यक्तींमध्ये कोणत्याही एका व्यक्तीला प्रतिफल किंवा मोबदला मिळाला नाही तर त्याच्या दृष्टीने तो करार व्यर्थ ठरतो. नंबर 4, करार पात्र व्यक्ती. करारातील व्यक्ती करार करण्यास पात्र असाव्यात. भारतीय करार कायदा 1872 नुसार प्रत्येक व्यक्ती जी सज्ञान आहे, सुज्ञ आहे आणि कोणत्याही कायद्याने त्या व्यक्तीला करार करण्यास अपात्र ठरविलेले नाही, अशी व्यक्ती करारपात्र व्यक्ती आहे. व्यक्ती सज्ञान असावी, म्हणजेच त्या व्यक्तीने आपल्या वयाची 18 वर्ष पूर्ण केलेली असावीत. ती व्यक्ती सुज्ञ असावी, म्हणजेच वेडी असू नये. अशा प्रकारच्या वेड्या व्यक्तीने केलेला करार अवैध ठरतो. तसेच अज्ञान व्यक्ती करार करण्यास अपात्र असते, हे देखील आपण लक्षात घेतले पाहिजे. नंबर 5, मुक्त संमती. मुक्त संमती समजून घेण्या अगोदर संमती कशाला म्हणतात हे आपण समजून घेऊया. भारतीय करार कायदा 1872 कलम 13 अनुसार संमती म्हणजे जेव्हा करार करणाऱ्या दोन्ही व्यक्ती एकाच विषयासंबंधी एकाच किंवा समान विचाराने सहमत होतात तेव्हा त्यांनी करारास संमती दिली आहे असे म्हणतात. परंतु अशी संमती ही मुक्त संमती असावी. चला तर मग समजून घेऊया मुक्त संमती. भारतीय करार कायदा 1872 कलम 14 अनुसार मुक्त संमती कशाला म्हणतात? जेव्हा व्यक्तीने करारास दिलेली संमती खालीलपैकी कोणत्याही कारणामुळे दिलेली नसते तेव्हा त्यास मुक्त संमती असे म्हणतात. म्हणजे पुढीलपैकी कोणत्याही एका कारणामुळे जर करारास संमती दिलेली नसेल तर त्या संमतीला मुक्त संमती असे म्हणतात. धाक किंवा बलप्रयोग कलम 15, नैतिक वजन किंवा अनुचित प्रभाव कलम 16, फसवणूक किंवा कपट कलम 17, असत्य विधान कलम 18, चूक कलम 20 ते 22 या कुठल्याही कारणामुळे जर करारास संमती दिली नसेल तर त्या संमतीला मुक्त संमती असं म्हटलं जातं. वरीलपैकी कोणत्याही कारणामुळे
व्यक्तीची संमती करारास मिळविलेली असेल तर ती मुक्त संमती होत नाही. यानंतर 6वं लक्षण आपण समजून घेऊया. कायदेशीर उद्दिष्ट. कराराचे उद्दिष्ट हे कायदेशीर असले पाहिजे, तसेच ते लोकांच्या हिताच्या धोरणाविरुद्ध असता कामा नये. कायद्याने बंदी घातलेली नसल्यास अशा प्रकारच्या कराराचे उद्दिष्ट कायदेशीर आहे असे गृहीत धरले जाते. उदाहरणार्थ अ, ब आणि क यांनी फसवणूक करून मिळविलेल्या संपत्तीचे आपापसात वाटप करण्याचा करार केला आहे. हा करार अवैध आहे, कारण या कराराचे उद्दिष्ट बेकायदेशीर आहे असे म्हटले जाते. नंबर 7, निश्चितता. ज्या ठरावांचा अर्थ निश्चित नाही किंवा निश्चित करता येत नाही असे करार अवैध असतात. भारतीय करार कायदा 1872 कलम 29 नुसार अशा निश्चित न करता येणाऱ्या ठरावांना बेकायदेशीर करार म्हटलं जातं. म्हणून कराराच्या अटी व नियम निश्चित असावे, ते संदिग्ध नसावे अथवा अनिश्चित असू नयेत. नंबर 8, ठराव पूर्ण होण्याची निश्चिती व शक्यता. ठरावातील अटी पूर्ण करण्यायोग्य असाव्यात. भारतीय करार कायदा 1872 कलम 56 अनुसार अशक्य गोष्ट करण्यासंबंधीचा ठराव अवैध ठराव असतो. उदाहरणार्थ अ, ब ला जर ब ने एकमेकींना जोडणाऱ्या 2 समांतर रेषा काढून दाखविल्या तर 5,000 रुपये देण्याचे वचन देतो. 2 समांतर रेषा कधीच एकमेकींना जोडल्या जात नाही. या करारातील अट अशक्य आहे, म्हणून हा करार अवैध करार ठरतो. नंबर 9, कायदेशीर तरतुदींची पूर्तता. भारतीय कराराच्या कायद्यान्वये तोंडी वचन हे कायदेशीर असते, परंतु काही विशिष्ट केसेसमध्ये करार हे लिखित आणि नोंदणीकृत असणे आवश्यक असते. उदाहरणार्थ भारतीय बंधपत्राचा कायदा, संपत्ती हस्तांतरण कायदा या अन्वये काही करार नोंदणीकृत करणे आवश्यक असते. नंबर 10, कायद्याने अवैध ठरविलेले ठराव. भारतीय करार कायदा 1872 कलम 24 ते 30 अनुसार काही करार कायद्याने अवैध ठरविलेले असतात. उदाहरणार्थ व्यापारधंदा प्रतिबंधक कायदा, लग्न प्रतिबंधक ठराव, न्यायालयात जाण्यास प्रतिबंध करणारा ठराव, पैजेचा ठराव आणि चुकीने झालेले ठराव. तर अशा प्रकारे आपण कायदेशीर करारासाठी आवश्यक असणारी लक्षणे समजून घेतलेली आहेत. यानंतर आपण करारांचे प्रकार समजून घेऊया. करारांचा पहिला प्रकार वर्जनीय करार. एखादा ठराव जो त्या ठराव करणाऱ्या व्यक्तींपैकी एखाद्या किंवा अधिक व्यक्तींच्या मान्य करण्यावर कायद्याने अंमलबजावणीस पात्र असतो, अशा ठरावाला वर्जनीय ठराव असे म्हणतात. एखादा करार वर्जनीय असतो तेव्हा त्या करारासाठी व्यक्तींची मुक्त संमती नसते. बलप्रयोग, अनुचित प्रभाव, फसवणूक किंवा असत्य विधान इत्यादी प्रकार वापरून असे करार केले नसतात, म्हणून असे करार केलेले असतात, म्हणून अशा करारांना वर्जनीय करार असे म्हणतात. असे करार दुसऱ्या पक्षांवर बंधनकारक नसतात. कराराचा दुसरा प्रकार समजून घेऊया. अवैध करार. ज्या कराराची कायदेशीर अंमलबजावणी करता येत नाही अशा करारांना अवैध करार असे म्हणतात. नंबर 3, अंमलबजावणी न करता येणारे करार. अंमलबजावणी न करता येणारे करार म्हणजे असा करार ज्याची न्यायालयात अंमलबजावणी करता येत नाही, कारण त्या करारात काही त्रुटी असतात. उदाहरणार्थ कालबाह्य करार. ज्यावेळी एखादा करार निश्चित स्वरूपात असणे कायद्याने आवश्यक असते, अशा वेळी जर तो लिखित स्वरूपात नसेल तर अशा कराराची अंमलबजावणी करता येणार नाही. अशा परिस्थितीत व्यक्तीला कोणत्याही प्रकारची कायदेशीर दाद मागता येत नाही. नंबर 4,
प्रकट किंवा स्पष्ट करार, जेव्हा एखाद्या करारातील अटी या लिखित स्वरूपात असतात किंवा करार करण्याच्या वेळी स्पष्टपणे मांडलेल्या असतात, तेव्हा अशा कराराला प्रकट किंवा स्पष्ट करार असे म्हणतात. नंबर 5, ध्वनित करार. ध्वनित करार म्हणजे असा करार जो त्या करारातील व्यक्तींच्या कृती किंवा वर्तणुकीवरून किंवा त्यांच्यातील व्यवहारातून सूचित केला जातो. असा करार कोणत्याही प्रकारच्या स्पष्ट किंवा प्रकट वचन किंवा वचनांचे फलित नसतो, तर तो त्यांच्या कृतीतून व्यक्त झालेला असतो. जेव्हा एखाद्या करारातील वचन किंवा वचनांची स्वीकृती ही शब्दाच्या माध्यमातून व्यक्त न होता इतर माध्यमातून व्यक्त होत असेल, तर अशा वचनाला ध्वनित वचन असे म्हटले जाते. यानंतर कराराचा 6वा प्रकार आपण समजून घेऊया, आभासी करार. काही वेळेस 2 व्यक्तींमध्ये प्रस्ताव त्याची स्वीकृती न करता एका व्यक्तीच्या कृत्यामुळे दुसऱ्या व्यक्तीला फायदा होतो, तेव्हा त्या 2 व्यक्तींमध्ये जरी करार झाला नसला तरी कायद्याने करारासारखे संबंध निर्माण होतात. त्यास आभासी किंवा तादृश्य करार असे म्हणतात. कोणत्याही प्रकारचा करार केला नसला तरी कायदेशीर तरतुदींमुळे 2 व्यक्तींमध्ये करार संबंध प्रस्थापित होतो. अशा करारांना आभासी करार असे म्हटले जाते. यानंतर कराराचा 7वा प्रकार आपण समजून घेऊया, घटनावलंबी करार. घटनावलंबी करार म्हणजे असा करार की ज्यामध्ये दिलेले वचन हे अटींवर किंवा घटनेवर अवलंबून असते, तेव्हा त्यांना घटनावलंबी करार असे म्हणतात. हा करार भविष्यात घडणाऱ्या काही अनिश्चित घटनांवर अवलंबून असतो. अशा करारांना घटनावलंबी करार असे म्हणतात. याचाच अर्थ अशा करारांची निर्मिती एखादी घटना घडण्यावर किंवा न घडण्यावर अवलंबून असतो आणि अशी घटना कराराशी संबंधित असून अनिश्चित असावी लागते. नंबर 8, नोंदींचा करार. नोंदींचा करार म्हणजे एखाद्या कोर्टाचा निकाल किंवा स्वीकृती असते. न्यायालयाच्या अधिकारामुळे असे करार बंधनकारक ठरतात. प्रत्यक्षात असे करार हे करार नसतात, कारण त्यामुळे करारासाठी आवश्यक असणाऱ्या घटकांची पूर्तता झालेली नसते. न्यायालयाकडून अशा करारांची सक्तीने अंमलबजावणी करण्यात येते. नंबर 9, शिक्क्यांचा करार. शिक्क्यांचा करार म्हणजे असा करार जो त्याच्या स्वरूपामुळे बंधनकारक ठरतो. असा करार त्या करारातील व्यक्तींच्या सही व शिक्क्याने केलेला असून तो लिखित स्वरूपाचा असतो. यालाच लेखी करारनामा किंवा विशेष करार असे म्हटले जाते. अशा करारामध्ये प्रतिफलांची आवश्यकता नसते. यानंतर कराराचा 10वा प्रकार आपण समजून घेऊया, साधा करार. साधा करार म्हणजे असा करार जो सही शिक्क्यानिशी केला जात नाही. जे करार सही शिक्क्याने केले नसतील असे सर्व करार साधे करार असतात. सर्व साध्या करारांमध्ये प्रतिफल आवश्यक घटक समजला जातो. आपण जर बघितलं, शिक्क्यांच्या करारामध्ये प्रतिफलाची आवश्यकता नसते, परंतु साध्या करारामध्ये प्रतिफल आवश्यक समजले जाते. असे साधे करार लेखी किंवा तोंडी असू शकतात, परंतु भविष्यातील सुरक्षिततेसाठी करार नेहमी लेखी स्वरूपातच असणे आवश्यक असते. कराराचा 11वा प्रकार, कायदेशीर करार. जेव्हा एखाद्या करारातील काही किंवा सर्व अटी आणि नियम हे कायदेशीर असतात, तेव्हा अशा सर्व करारांना कायदेशीर असे संबोधले जाते. कराराचा 12वा प्रकार, जेव्हा एखाद्या करारातील दोन्ही पक्ष आपापल्या जबाबदाऱ्या पार पडतात, तेव्हा अशा कराराला अंमलात आणलेला करार असे म्हणतात. एखाद्या पक्षाने आपली जबाबदारी पार पाडलेली असेल आणि दुसऱ्या पक्षाला त्याची जबाबदारी पूर्ण करायची असेल, तर अशा करारांनाही अंमलात आणलेले किंवा पूर्ण केलेले करार असे म्हणतात.
म्हणजे प्रस्तावकर्ता आणि स्वीकृतीदाता या दोघांनीही आपापली जबाबदारी कर्तव्य पूर्ण केलेली असतील तर त्यांनी तो करार अंमलात आणलेला आहे असे म्हटले जाते. कराराचा 13वा आणि शेवटचा प्रकार आपण समजून घेऊया. अंमलात आणावयाचे करार. असे करार म्हणजे जे प्रत्यक्षात आणणे बाकी आहे असे करार होय. यामध्ये दोन्ही पक्षांना अजून आपापल्या जबाबदाऱ्या पार पाडावयाच्या असतात. म्हणजे प्रस्ताव करणारा आणि प्रस्तावाला स्वीकृती देणारा या दोन्ही पक्षकारांना आपापल्या जबाबदाऱ्या कर्तव्य पूर्ण करावयाची आहेत. म्हणून अशा करारांना अंमलात आणावयाचे करार असे म्हटले जाते. उदाहरणार्थ, जर चित्र काढण्याचा करार अ व ब यांच्यात झालेला असेल तर अ चित्र काढणार आहे व ते काढल्यानंतर ब त्या चित्राचे पैसे अ ला देणार आहे. अशा करारांना अंमलात आणावयाचे करार असे म्हटले जाते. कारण अ चित्र काढेल आणि अ ने चित्र काढल्यानंतर ब ला पैसे देणारे म्हणजे दोन्ही घटना अजून अंमलात आणावयाच्या आहे. म्हणून अशा करारांना अंमलात आणावयाचे करार असे म्हटले जाते. तर अशा प्रकारे कराराचे आपण 1 ते 13 प्रकार समजून घेतलेले आहे. तर यानंतर पुढच्या लेक्चरमध्ये आपण प्रस्ताव कशाला म्हणतात, प्रस्तावाचा अर्थ, व्याख्या, कायदेशीर प्रस्तावाची आवश्यक लक्षणे आपण समजून घेणार आहोत.